आज आपण बनवणार आहोत घरगुती स्टाईल मसालेदार अंडा बिर्याणी। सोप्या साहित्यामध्ये आणि झटपट पद्धतीने तयार होणारी ही बिर्याणी चवीला अगदी हॉटेलसारखी लागते। उकडलेली अंडी, सुगंधी बासमती तांदूळ आणि खास मसाल्यांचा परफेक्ट मेळ म्हणजे ही खास रेसिपी। ही रेसिपी लंच किंवा डिनरसाठी अगदी परफेक्ट आहे। नवीन शिकणाऱ्यांनी सहज बनवता येईल अशी स्टेप बाय स्टेप पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। मी आज तुम्हाला अंडा बिर्याणी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो होईल एवढं बासमती तांदूळ घेतलेला आहे। हे तांदूळ 2 वेळा मी स्वच्छ धुवून 1 तास होईल एवढं भिजत घालायचं आहे आपल्याला। आता आपल्याला त्यासाठी मी अंडी शिजण्यासाठी घातलेले आहेत प्रथम, आणि हे 2 कांदे मी कापून तळण्यासाठी घेतलेले आहेत। हा कांदा आपल्याला तळायसाठी घेतलेला आहे मी 2 कांदे कापून। आपल्याला आता यामध्ये मसाले काय काय लागणार आहेत, खडे मसाले लागणार आहेत। 1 चक्रफूल घेतले मी, 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 1 2 ते 3 मिरी, थोडंसं शहाजिरं घेतलेलं आहे। शहाजिरं नसलं तर तुम्ही साधं जिरं पण घेऊ शकताय। दालचिनी घेतलेलं आहे आणि लवंग घेतलेले आहेत 1 2 3। 2 टमॅटो घेतलेले आहेत फोडणीसाठी आपल्याला। थोडासा मी पुदिना घेतला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लसूण गड्डे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। आता ही मी अंडी शिजवून बाजूला काढलेली आहेत। आता आपल्याला ह्याला अंड्याला फ्राय करायचं आहे। असं मीठ टाकायचं, थोडीशी हळदपूड टाकायचे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आपल्याला, आणि ही अंडी फ्राय करून घ्यायची। मिनिटभर फक्त परतायचं आहे आपल्याला आणि बाजूला काढून घ्यायचे। त्याच कढईत हा मी कांदा टाकलेला आहे भाजायला फोडणीसाठी आपल्याला। आणि हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी बारीक करून। 2 टोमॅटो, 2 लसूण गड्डे आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे। शाही जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 1 तमालपत्ती घेतलेला आहे। हे पण आपल्याला तेलामध्ये भाजायला टाकायचं आहे आता। एकीकडे मसाले भाजायला ठेवले आहेत मी आणि दुसरीकडे मी तांदूळ टाकण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत, 2 तमालपत्तीची पाने टाकलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, 1 दगडफूल घेतलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 4 मिरं घेतलेले आहेत मी, आणि थोडंसं शहाजिरं टाकलेलं आहे। तुम्हाला साधं जर जिरं टाकलं तरीसुद्धा चालतं ते। आणि थोडीशी हा आपला तांदूळ मी 1 तास पाण्यात भिजवलेला आहे। तो आता पाणी आपण उकळायला ठेवलेल्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। लिंबू पिळायचं आहे आपल्याला याच्यावरती। लिंबू पिळल्यामुळे भात चिकट होत नाही, सळसळीत होतो एकदम। आता आपल्याला बिर्याणीसाठी मसाला तयार करायचा आहे। हे अर्ध माप मी दही घेतलेले आहे आणि 1-1.5 चमचा आपल्याला ह्यामध्ये भगवती वापरायची आहे। हा 1.5 चमचा भगवती मी वापरलेला आहे यामध्ये आता। आणि आपल्याला आरेचा एक 10 रुपयाचा बिर्याणी मसाला पण यामध्ये वापरायचा आहे। आणि हे मिश्रण एकत्र एकजीव करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचं आहे। आणि आपण कांदा टोमॅटोची जी भाजायला ठेवलेली आहे त्यामध्ये हे वापरायचं आहे आपल्याला। आता हा आपला तांदूळ मी 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे।
हा बघा भात अर्ध कच्चा शिजलेला आहे आपला. आता आपल्याला यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा आपला मसाला 10 ते 15 मिनिटं भाजून झालेला आहे. हा आपल्याला मसाला एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे बारीक गॅस करून, नाहीतर यामध्ये भगवतीचा वास येतोय आपल्याला. बघा आता अशा प्रकारे भात आपला अर्ध कच्चा शिजून झालेला आहे. आता आपल्याला याला थर लावायचा आहे. यामध्ये सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे आधी. बघा एकदम भात आपला सळसळीत झालेला आहे. मी अंड्याला अशा प्रकारे चिरा पाडून घेतलेल्या आहेत. यामध्ये मसाला जाण्यासाठी, मीठ आणि तिखट यामध्ये जाण्यासाठी आपण अंड्याला अशा चिरा पाडून मग तेलामध्ये भाजून घ्यायचं असते. प्रथम आपल्याला हा मसाल्याचा थर लावून घ्यायचा आहे खाली. थोडंसं तुम्हाला याला तूप लावू शकताय खाली तुम्ही. आमच्यात तूप नाही त्यामुळे मी लावणार नाहीये. आता आपल्याला ही अंडी घालून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. अजून बघा अशा प्रकारे आपल्याला थर लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला यावर तर कांदा घालायचा आहे. कांदा मी तळून ठेवलेला आहे. हा थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता अशा प्रकारे आपले थर लावून झालेले आहे. आता आपण याला गॅसवरती ठेवूया मंद आचेवर. आपलं पातेलं बुडात पातळ आहे त्यामुळे आपला खाली तवा ठेवून त्यामध्ये आपलं पातेलं ठेवायचं आहे, त्यामुळे खाली आपला भात लागणार नाही. यामध्ये आपलं पातेलं ठेवायचं आहे आणि यावरती जड असं झाकण ठेवायचं आहे काहीतरी आपल्याला. जड असं वस्तू ठेवलेली आहे. आता आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे आपल्याला. याला मी मंद आचेवरती हा भात 15 मिनिटं शिजवलेले आहे. आता आपली बघूया अंडा बिर्याणी कशी तयार झालेली आहे ते. बघा अशा प्रकारे आपला बिर्याणी भात शिजून तयार झालेला आहे. एकदम मऊसूत भात शिजलेला आहे. बघा खाली आपण तवा ठेवल्यामुळे भात आपला अजिबात खाली लागलेला नाहीये. बघा अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे.